आज आपण बघूया भगर आहे। ही भगरचे लाडू बनवत आहेत आपण। तर ही भगर मी धुवून स्वच्छ वाळून वगैरे घेतली आहे आणि मग आता आपण हिला मिक्सरमध्ये वाटून घेऊया, पीठ बनवूया याचे। या भगरीचे आपण लाडू बनवणार आहोत। आज एकादशी आहे त्यामुळे आपण लाडू खाऊया। चला मग आपण भगर दळून घेऊया। थोडा वाटीभर घेतली आहे मी, मोठी वाटीभर आपण भगर घेतली आहे ही आणि मिक्सर जारमध्ये टाकून घेतली आहे। आणि याच्यापासून आपण आता लाडू तयार करूया। म्हणजे हे पीठ तयार करू अगोदर मिक्सरमध्ये वाटून। पीठ झालं की मग लाडूची प्रोसेस दाखवते पुढे। आता पाहू शकतो आपण, हे भगर होती। आपण याचं पीठ तयार केलेलं आहे, मस्त असं जाडसर, थोडंसं करकरीत। आता आपण याला पाक तयार करून घेऊया। म्हणजे हे भगरीचे लाडू बनवत आहे आपण। त्याच्यासाठी मी घेतला आहे एक मोठी वाटीभर भगर होती, पाव किलो समजा। त्याच्यानंतर हातपाव हा गूळ आहे, अर्धा वाटी। परत हे थोडे बदाम आहेत, थोडं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायला। तर आपण अगोदर थोडासा पाक तयार करूया। हे 1 ग्लासभर काचेचं अर्धा लिटर इतकं पाणी घेते। आता अगोदर आपण याच्यात गूळ टाकून घेऊ, पाक तयार करून घेऊ म्हणजे आपण याचा। आज एकादशी आहे म्हणून मी भगरचे लाडू तयार करते। आपण बघू शकतो हा पाक झाला तोपर्यंत आपण इकडे हे पीठ आता भाजून घेऊया। थोडं तूप पण घेतलंय। आता हे पीठ मी थोडं पॅनमध्ये घालत आहे पीठ भाजायला। म्हणजे ते तूप आपल्याला यासाठी घालायचं आहे की आपलं पीठ कुठं लटकणार नाही किंवा कमी गॅसवर भाजायचं आहे ते। भगरीचे लाडू आहे उपवासाचे। आपण हे पीठ भाजत आहोत। तूप जास्त लागत नाही त्याला, 1 पळीभर तूप टाकलं तरी भरपूर झालं। हे पीठ इकडे भाजतंय तोपर्यंत इकडे पाक पण तयार होतोय आपला। पाक असं शिजू द्यावा, एक ताळी पाक बनवायचे आपल्याला। अशा पद्धतीने हे पीठ असं मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे, थोडं तूप घालून। कंटिन्यू हलवत राहायचे 5-10 मिनिटं मंद आचेवर। पीठ असं लालसर झालं की मग आपण काढूया त्याला। हे लाडू खूप चवीला मस्त लागतात आणि उपवासाला आमची आई बनवायची म्हणून मला आज आठवण आली, म्हणून मी म्हटलं आज लाडू खाऊया। आमची आई गट्यावर हे पीठ दळत असायची आणि मगच आम्हाला ते लाडू खायला मिळायचे। ती गट्यावर दळायची हे पीठ। म्हणजे गिरणीवर ते कसं उपवासाला चालत नाही ना, पहिले काही मिक्सर नव्हते। मिक्सर नसल्यामुळे ती छोटा गट्याचा वापर करायची आणि मग त्याच्यावरती दळून झाल्यावर मग ती
असे छान लाडू आम्हाला बनवून खाऊ घालायचे. ती आठवण म्हणून मला आज एकादशीची बनवावं लागत आहे आणि मला आवडतं ते. ची आजली आठवण आली मला. आईने हे लाडू खाऊ घातले, मला खूप आवडायचे. अशा प्रकारे हे पीठ असं मस्त लाल होत आहे. आपल्याला जर एकादशीच्या दिवशी हे लाडू करायचे असतील देवाला नैवेद्यासाठी, तर आपण गाईचं तूपच वापरायचं. त्याच्याने नैवेद्य स्वीकार केला जातो असं म्हणतात, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आता मस्त लाल झाले, तांबूस कलर आला आहे छानपैकी. आता आपण हे खोबरं आहे हे घालून घेऊ, म्हणजे हे पण चांगलं शेकलं जाईल. आपल्याकडे हे बदाम अख्खे घेतले होते, मी त्यांना कुटून घेतले आणि ते पण मी याच्यात टाकते. बदामाच्या ऐवजी आपल्याकडे वेलची असेल ते पण आपण घालू शकता, कारण देवाला वेलची चालते. माझ्याही घालायची वेलची. माझ्याकडे आता बदाम अवेलेबल होते, मी बदाम घालते 2-4. खोबरं पण चालतं, ड्रायफ्रूट चालतं त्याच्यामध्ये घालायला. आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता. प्रकारे हा पाक पण घट्ट झाला आहे, आपण बघू शकता. ह्याचा एक तार पडतोय, म्हणजे आपण आता हा पाक आपण याच्यात घालू शकतो. हा पाक गाळून घेऊया, कारण गूळ असतो हा. गुळामध्ये कधी कधी कचरा असतो ना, त्यामुळे हा पहिले गाळून घ्यायचा असा स्वच्छ, थोडा थोडा असा. लागता पाक घालायचा, जेणेकरून हे मिश्रण आपलं एकजीव आहे, पातळ जास्त होऊ नये. आपण सगळं पाक टाकून दिला याच्यामध्ये, एकजीव करून घ्यायचं सर्व. साधारणतः 1 ग्लासभर पाण्याचा पाक लागला आहे आपल्याला इथं. मस्त झालं एक मिश्रण. कमी गॅसवर असं वाफू दे त्याला थोडंसं. बगर कशी थोडी कडक असते ना, तर मऊ होईपर्यंत थोडंसं वाफ घेऊया आणि मग थंड झाल्यावर लाडू बांधूया. आता बघूया आपण. मस्त झाला आहे, कलर बघा किती छान झाला आहे. तर आपण काढून घेऊया, असं मस्त थंड होऊ देऊ. आता थोडं बघराट झालं की मग आपण लाडू बांधूया थंड झाल्यानंतर. आता गरम आहे ते. अशा प्रकारे सर्व लाडू आपण आता करून घेऊया. अशा प्रकारे आपले लाडू बांधून झाले आहेत. थोडे वरून आपण बदामाचे काप लावून देऊ. प्रकारे आपले भगरचे लाडू तयार झाले आहेत. आपण आता नैवेद्य देऊया देवाला आणि मग ग्रहण करूया. तर आपल्याला आवडलेस तर नक्कीच आपण बनवून पहा आणि खाऊन बघा. आपल्याला नक्कीच आवडतील हे भगरच्या पिठापासून बनवलेले लाडू. घरीच लवकर तयार होतात, जास्त वेळ लागत नाही, चटपट बनतात आणि आठवडाभर टिकतात सुद्धा. आणि
खूप पौष्टिक असतात हे लाडू, लहान मुलांना खूप चांगले असतात. त्यासाठी आपण घरी नक्कीच बनवून बघा. जय सद्गुरू.